तर मूळची ही देवी कोकणाची, कोकण म्हणजे हरिश्चंद्रगड किंवा अकोल्याच्या पश्चिमेचा ब्राह्मणवाड्याचा जो प्रदेश आहे, त्या आदिवासी वस्तीची ही देवी पण व्हायची. आज जी इच्छा जो करील आणि श्रद्धेने तिला नवस करील तो पूर्णच होतोय. 12-12, 13-13 वर्ष मुलं झालेली नाही, काही ना 15 वर्ष त्यांना मुलं झालेत. महिलांची माऊलीचे आई समजतात या देवीला. कुंकू भाई मूल नाही त्याला तिनं मूल दिलेले. भंडाऱ्याची मुठ उधळली कोकणातून जी गड्याला पूर्ण चिकटून होता, अशी कपार होती आणि त्या कपारीत होता. तूच जीवाचा जीव स्वामी होऊ दे मंगल आई ग. हाती परडी कुंकू भाई अंतरित वाली ज्योती. नमस्कार मित्रांनो, मी तुमचं महाराष्ट्रीयन वाटकडे स्वागत करतो आज आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण चाललो आहोत जुन्नर तालुक्यातल्या गावातले एक कोतुबाई मंदिरामध्ये. खूप एक जागृत आणि नवसाला पावणारं देवस्थान आहे. आता अभिषेकाचा कार्यक्रम आहे, त्यानंतर महाआरती आहे आणि मला पण पुढचं काय माहिती नाहीये. जसं तुम्हाला जे मला दिसेल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. भेटूच. तर मूळची ही देवी कोकणाची, कोकण म्हणजे हरिश्चंद्रगड किंवा अकोल्याच्या पश्चिमेचा ब्राह्मणवाड्याचा जो प्रदेश आहे, त्या आदिवासी वस्तीची ही देवी आहे. ब्रह्मचारिणी तृतीयं चन्द्रघण्टेति पुष्माण्डेति चतुर्थकं पंचमं स्कन्दमादेति. जवळपास 17व्या शतकात 1630, 31, 32 या काळात जेव्हा सतत 4 वर्ष दुष्काळ पडला होता, जनावरांना काहीच खायला राहिलं नव्हतं, त्यावेळेस हे भोसलेवाडी, कारेवाडी, पंचक्रोश येथील तसेच पेमदारा, इकडे पोखरीपर्यंत, इकडे सावरगाव, चिकडेवाडी, टाकळीपर्यंत राहण्यापर्यंत सर्व लोक गुरं घेऊन त्या एरियात गेले होते. तर पुढं गुरे चरत असताना त्यांची मेंढ्या, त्या म्हशी, सर्वच बैल जनावर आजारी पडू लागली तिथं. ते उपाय काय करायचा? लोक म्हणजे आपण घरी जायला आपल्याकडे जनावर पण राहणार नाही काही. तर तिथं जी एक देवी होती कड्याला, आळेच्या परिसराने या कड्यावर बसला सध्या आहे इथे, हा कपारीला. आणि तेव्हापासून तो मंदिर तोच तांदळा ओरिजिनल साळुंकी म्हणजे कुतुबाई मातेची. कुतुबाई म्हणत होते, आता शुद्ध स्वरूपात आम्ही कोतुमाता म्हणतो. आणि मग लोक पुरणपोळ्याच्या सवासनी जुने लोक होते, काही काही पशुबळी विधी द्यायचे, पण ते चुके खरा पुरणपोळीचाच नैवेद्य द्यायचं. साधं होतं पहिलं, साधं कड्याला मंदिर होतं, दिवाबत्तीला एवढं होतं. आणि इथं जाई उत्पन्न झाली, ती जाई म्हणजे सत्वाची कुणी आज जिरा, तिकडं पण तसंच आहे त्या ठिकाणी, छोटा जिरा कवळे जाई वगैरे आदिवासी पट्टे. आणि इथं त्या गायीवरून, त्या कुतुबावरून कळसुबाई असं कुतुबाई नाव पडलं. आणि आता शुद्ध स्वरूपात त्याला कुतुबा काय म्हणतो, कुतुबाईच ओरिजिनल नाव आहे. झरा आहे इथला, तो झरा म्हणजे देवीची स्थापना झाल्यानंतर झरा चालू झालाय का तो? हा घरात तिथे जीव आल्यापासून चालू झाला. हा बंद नाही, दुष्काळ फक्त एकदा आटला होता, तर यात्रेच्या दिवशी पाणी आलं होतं त्याला, आरतीच्या वेळेस यात्रेच्या तसा उल्लेख आहेच ना. हे झऱ्याचं सत्व, जाई खडकावर जाई, काळ्या खडकावर जाईचं वेल पांगती म्हणतात. तर आज मग नंतर जनावरांसाठी आणि मुलांसाठी नवस करू लागले, त्याला ती पावन व्हायची. आज जी इच्छा जो करील आणि श्रद्धेने तिला नवस करील तो पूर्णच होतोय. आणि त्याच्यानंतर मग लोकांनी विचार केला, सुधारणा, लोक सुधारले थोडे. 72च्या नंतर दुष्काळ गेला, सरकारने थोडे हे केले, सुधारले. लोकांनी मग विचार केला, आपल्या देवीचं मंदिर व्हायला पाहिजे. कमालून जाता तिथून जायचं, बोळातून जायचं ना असं. मग लोकांनी वर्गणी काढली, भोसलेवाडी, कारेवाडी या लोकांनी. आणि त्यावेळेस काय 10-5 चारण्यापासून वर्गणी काढून छोटं दगडी मंदिर बांधलं. डोई धरीला धरीला पाळी लावीला लावीला पहला लिंबाचा बांधिला. आग तुझी भरून गवटी आई गोंधळ मांडीला, ये तुझा घरा
डोई धरिला धरिला आईचा देवारा हे हाती परडी कुंकू भाळी अंतरितवली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग सेवेसाठी आलो दुरुनी तूच जीवाचा जीव स्वामी होऊ दे मंगल आई ग हाती परडी कुंकू भाळी अंतरितवली ज्योती ग भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग महिलांची माऊलीचे आई समजतात त्या देवीला. महिलांचं कुठलंही संकट असू पण त्या फार पूर्ण निराकरणच करते देवी. मुलाच्या आतापर्यंत कितीतरी अशी उदाहरण 12, 13 वर्ष मुलं झालेली नाही, काही ना 15 वर्ष त्यांना मुलं झाले. म्हणून मी संतानाला संतान दे ही देवीची खरी छाती. प्रत्येक शुक्रवारी 4-5 आरती राहते, प्रसाद, प्रवचन, आरती आणि चैत्रवद्य चतुर्थीला यात्रा असते. त्या काळात 4 दिवसाचा सप्ताह होतो. त्या काळात अन्नदान राहतो, व्यवस्थित खूप मोठा कार्यक्रम असतो. आम्ही लहानपणापासून इथंच देवी पैसे आमचं बालपण सर्व देवी पैसे गेलेले. आम्ही शाळेत जाताना येताना दर्शन घेऊन पुढे जायचं. हाती परडी हे इथं मोठा पिंपळ होता पूर्वी. इथं पूर्वी मुंजाबा आहे ना, खूप मोठा पिंपळ होता, तो पडला, नंतर नवीन लावला तर झाला व्यवस्थित पाहिजे. जाई पण कड्यालाच होती, ती काढली वरती तिथंच वेळ लावला. हा मग ते तिथं पाठी मागवते देवीच्या. तिथं कड्याला देवीच्या मध्ये हाताने तांदूळ आहे ना, तर पाठी मंदिर कडा तोडला आणि कड्याच्या मंदिरासाठी जागा पाठी मागून केली. त्यावेळेस याच जाईचं ते फांदी लावून वर रोप केलंय, तर तरी खूप आज मोठं दिसतंय. आपण बघतो ते वर हे असं सिंदूर लावून हे ते मावलंय तो मुंजाबा आहे तिथे. ते मंदिर वाढलंय इथं होतं, तेच पलीकडे पिंपळा खाली वाढले. हा पिंपळ होता. आता जरी आमची लग्न जरी झाली तरी आम्ही तिचा उपास पकडितो आणि सवासणी घेऊन येतो. पुरणपोळीच्या सवासणी घेऊन येतो. वर्षातून एक वेळेस आम्ही येतो चैत्र आणि श्रावण महिन्यामध्ये. आणि तिला मूल नाही, ज्यांना तिनं मूल दिलेलं पावती ती. हे देवीचं जरा पाण्याचं टाक आहे, हे सतत कधी न आटता, फक्त आतापर्यंत 2 वेळाच आटलं होतं. आणि यात्रेच्या वेळेस, आरतीच्या वेळेस त्याला हे पाणी आलं, सतत असं चालू राहतो जरा.
कधी वाटत नाही. एवढ्या वरच्या वरती वरच्यावर किती 10 फुटाचा त्याच्या कड्याला एक आपण देवीच्या लेवलला देवीचं एक काय भक्तीचा सत्वाचा जरा आहे तेच खरं सत्व आहे. जाई आणि जाई इथं होती नाही काय किती ते लळ इथे झाड वरचं हे सुद्धा त्या देवाचं ते करीत लळ वरचं झाड आहे ना त्याच्यावर जाई पांगली होती कमानीतून कपायला असं वाकून जात होतो आम्ही लहान होतो तेव्हा मंदिर नव्हतं कमान होती पाणी एकदम मीठ पाणी प्यायला फार सारखं याला पाणी असं कोळीतलं पाणी प्रसादाचा आजारच बरा झाला पाहिजे. आणि प्रसाद तीर्थ म्हणून हे तीर्थक्षेत्र आहे ऍक्च्युली कारण बंद होत नाही. 2 वेळा मला आठवते आमच्या आजोबाच्या पंजोबांच्या काळापासून 2 वेळा आठवलं होतं. हे जे आहे ना हाच ओरिजिनल तांदळा आता फुलांनी सजवलेला आहे मुखवटावर. हा तांदळाच्या गाईच्या खुरातून पडला जी कोकणातून जीवित आले तो हाच तांदळा. हा कड्याला कुणी चिपटून होता अशी कपार होती आणि त्या कपारीच होता. पण नंतर मंदिर आहे नवीन मंदिर बांधलं ना हे तर 2013ला कम्प्लीट त्यावेळी तो कडा तोडला पूर्वी कड्याला जीव येते जाईच्या कमाने तो कडा तोडून थोडं जागा केली मागून आणि एकदम पुढे जागा नव्हती म्हणून आणि तो ओरिजिनल तांदळा तो गाईच्या खोरातून निघाला ही देवी त्याच ठिकाणी हे मंदिर बांधलेले आहे तोच तांदळा आहे त्याचाच मोठा तांदळा झालेला आहे. तर आता ही नवसाला पावणारी देवी आज कितीतरी श्रावण आणि चैत्र लाखो महिला येतात पुरुष वगैरे अख्खा महाराष्ट्रातून लोक या देवीच्या